आजकाल एक नवीन ट्रेंड सुरू झालाय. इतिहास वाचायचा नाही, काही नाही आणि थेट स्टेजवरून कथा सांगायला सुरुवात करायची. आणि याच ट्रेंडचा लेटेस्ट एपिसोड आपल्याला पाहायला मिळाला काल नागपूरमध्ये, जिथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरच थकले होते असा दावा केलाय. थकले कोण होतं? शिवाजी महाराज. मंडळी, हे ऐकून इतिहास पण म्हणत असेल ना, मला सोडावं या बाबाच्या तावडीतून, मी एवढा कमजोर नाहीये. कोण काय बोलेल त्याचा काही नियमच नाही. काय म्हणाले आता हे बाबा? तर जाणून घेऊया या संपूर्ण स्टोरीमधनं आणि या व्हिडिओमधून नेमकं काय घडलंय. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. कालपासून संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा आहे, ती म्हणजे धीरेंद्र शास्त्री यांची. उपराजधानी नागपूरमध्ये नुकताच भारत दुर्गा शक्तीस्थळाचा शिलान्यास समारंभ, हा समारंभ अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात पार पडला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह देशभरातील अनेक आदरणीय साधू संत आवर्जून उपस्थित होते. याच प्रतिष्ठित मंचावर बागेश्वर धामचे पीठासीन धीरेंद्र शास्त्री म्हणजे सर्वांचे परिचित बागेश्वर बाबा यांनीही आपली विशेष हजेरी लावली होती. या सोहळ्यादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक अतिशय धक्कादायक आणि तितकेच वादग्रस्त विधान करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. सुरुवातीला आपले विचार मांडताना बागेश्वर बाबा म्हणाले की सनातनी भारतीय परंपरेमध्ये आणि मातृप्रधान असलेल्या या महान देशात जन्म घेतल्याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो. या पवित्र भूमीवर भारत दुर्गा माता मंदिराचे भूमिपूजन असल्याबद्दल त्यांनी तीव्र आनंद व्यक्त केला. मात्र या प्रस्ताविकेनंतर त्यांनी थेट शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाबाबत एक अत्यंत अजब दावा सादर केलाय. आता या बाबाच्या म्हणण्यानुसार सलग अनेक लढाया आणि मोठा संघर्ष केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून प्रचंड थकले होते. त्यांना विश्रांतीची अत्यंत गरज वाटू लागली आणि हीच इच्छा मनी बाळगून ते एके दिवशी समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले, असं ते बाबा आता व्हिडिओत म्हणाले. तिथे गेल्यावर त्यांनी स्वतःच्या डोक्यावरील मुकुट काढून खाली ठेवला आणि अत्यंत नम्रपणे विनंती केली की आपण आता खूप युद्ध केले असून अधिक लढण्याची आपली मुळीच ताकद उरलेली नाही. असं कोण म्हणालं? शिवाजी महाराज म्हणाले. त्यामुळे कृपा करून आता हा मोठा राजपाट आणि संपूर्ण कारभार तुम्हीच स्वतःच्या हातात घ्यावा आणि सांभाळावा, असे शिवाजी महाराजांनी कोणाला म्हटले? तर रामदास स्वामीला. असा गंभीर दावा सुद्धा यांनी केलाय. पुढे या प्रसंगाचे अधिक वर्णन करताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले उपस्थितांना की हे ऐकून रामदास स्वामींनी गालातल्या गालात स्मित हास्य केले आणि हे राज्य स्वीकारण्याची आपली तयारी दर्शवली. परंतु राज्य स्वीकारण्यापूर्वी त्यांनी विचारले की आपण नेमके एकमेकांचे कोण आहोत. तेव्हा शिवाजी महाराजांनी आपण एक सामान्य शिष्य आणि तुम्ही आमचे श्रेष्ठ गुरु असल्याचे लगेच मान्य केले. गुरुजींची जी आज्ञा असेल तीच तिचे तंतोतंत पालन करणे हेच एका शिष्याचे परम कर्तव्य असते. हे ऐकल्यावर समर्थ रामदास स्वामी यांनी तो खाली ठेवलेला मुकुट पुन्हा उचलून शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि आजपासून हे विशाल राज्य माझे असून ते मीच चालवणार आहे, पण माझ्या आज्ञेने तुम्ही फक्त त्यांचे संचालन करायचे आहे, असा स्पष्ट आदेश त्यांनी या कालच्या या कथातून मांडला. बरं, आता या जे काही त्यांनी बाकडकथा सांगितली, या बाकडकथेचा ऐतिहासिक घटनेचा संदर्भ त्यांनी कुठून आणलाय? त्यांनी सध्याच्या काळातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांची देखील तोंड भरून कौतुक केले. तो कार्यक्रमाचा नंतरचा भाग. भारताचा हरवलेला गौरव पुन्हा विश्व पातळीवर प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आणि तनमन समर्पित केले आणि ज्या दिवशी हे भव्य भारतमाता दुर्गा मंदिर पूर्णत्वास जाईल तेव्हा आपला देश जगातील एक मोठी महाशक्ती बनेल, असंही त्यांनी या कार्यक्रमाच्या शेवटी व्यक्त केला. ठीक आहे, तो त्यांचा वैयक्तिक बात. परंतु आपण सर्वात आधी मुद्द्यावर येऊया, इतिहासावर. तर बागेश्वर बाबा इतिहास वाचायचा नाही, थेट मंचावरून कथा सांगायच्या. तर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेला हा जो काही दावा आहे, थकलेले होते, हा दावा त्यांचाच एक भाग आहे. पण खरी गोष्ट काय आहे, ही जी कथा सांगितली जाते ना, मुकुट काढून राज्य देण्याची, ही ती इतिहासात ही कुठं सापडलेली नाही. तुम्हाला सापडली का? मला ते तरी सांगा. आणि उलट ही कथा काही सनदमध्ये सापडली असं काही जणी गाजावाजा केला होता काही वर्षापूर्वी. पण प्रख्यात इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं ही सनद आणि ही कथा दोन्ही खोट्या आहेत. त्यांनी यावर लेख सुद्धा लिहिला आहेत आणि प्रेस नोट देऊन सर्व लोकांना सावध सुद्धा केलं होतं. इतिहास म्हणजे भावना नव्हे, तो पुराव्यावर उभा असतो. हे असे राजे होते ज्यांनी वयाच्या 16व्या 17व्या वर्षी स्वराज्याची बीजं रोवली आणि शेवटपर्यंत संघर्ष करत राहिले. हा तोच काळ होता जेव्हा औरंगजेब सारख्या बलाढ्य बादशाह संपूर्ण भारतावर राज्य करत होता, पण महाराष्ट्राने इथल्या प्रत्येक मावळ्याने त्या साम्राज्याला थेट टक्कर दिली. हे युद्ध एका दिवसाचं नव्हतं, हा अनेक दशकांचा स्वातंत्र्याचा लढा होता. त्यामुळे थकले हा शब्द इथे बसतच नाही हो, कारण हा इतिहास जिद्दीचा आहे, हा इतिहास चिकाटीचा आहे आणि स्वाभिमानाचा आहे आणि माझ्या राजाचा आहे. आता प्रश्न असा आहे, अशा कथा वारंवार का सांगितल्या जातात आणि त्या सुद्धा अशा लोकांकडून
ज्यांचा इतिहासाचा काही संबंध नाही, अभ्यास नाही आणि कशाचं काही घेणं देणं नाही, तर मंचावर उभं राहून काहीही बोलणं, बडबड करणं सोपं असतं, पण त्याला आधार लागतो पुराव्याचा, संशोधनाचा आणि जबाबदारीचा. नाहीतर ते ज्ञान नाही, ती दिशाभूल असते. आणि म्हणूनच कदाचित आज गरज आहे इतिहास अभ्यासकाची आणि इतिहास जाणून घेणाऱ्यांची, जेणेकरून जे बोललं जातं ते तथ्यावर आधारित आहे याची कल्पना देखील केली जात नाही. महाराष्ट्राची ओळख काय आहे? साधू संतांची परंपरा असलेला संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि पराक्रमाची परंपरा असलेला हा आपला महाराष्ट्र आहे. शिवराय आणि त्यांची मावळे इतके समृद्ध परंपरा असलेल्या आपल्या घरात हे बाहेरच्या UP बिहारच्या लोकांकडनं खोटा इतिहास का सांगितला जातो आणि त्यांना का बोलवलं जातं? आपल्या कथांवर आपल्याला विश्वास नाही आहे का त्यांची कथा ऐकून घेण्यासाठी आपल्याला त्यांना बोलवायचं असतं? प्रश्न कोण बोललं याचा नाही आहे, प्रश्न काय खरं आहे याचा आहे. शेवटी एकच, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाही आहेत, ते महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत. आणि त्यांच्याबद्दल बोलताना शब्द जपून वापरावे लागतात. खोट्या कथा सांगणं म्हणजे फक्त इतिहासाची मोडतोड करणं नाही, तर तो एक प्रकारे शिवरायांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. त्याविरोधात उभं राहणं हीच खरी शिवभक्ती असते. ऐतिहासिक आणि वंदनीय महापुरुषांबद्दल जाहीर मंचावरून बोलताना कोणत्याही वक्त्याला इतिहासाचे आणि तथ्याचे विशेष ज्ञान राखणं, भान राखणं अत्यंत गरजेचे असतं. कोणत्याही ठोस ऐतिहासिक पुराव्याशिवाय इतिहासाची अशी मोडतोड केल्याने शिवप्रेमींच्या आणि सामान्य नागरिकांच्या भावना दुखावण्याची दाट शक्यता असते. आमच्या प्रश्नांची तर उत्तर तुम्हाला द्यावीच लागणार, परंतु माझे प्रश्न आहेत बागेश्वर बाबा तुम्हाला. रामदास स्वामी जर शिवाजी महाराजांचे गुरु असतील ना, तर 6 जून 1674ला झालेल्या महाराजांच्या राज्याभिषेकाच्या समयी हे रामदास स्वामी कुठं होते? राज्याभिषेकाला हजर का नव्हते? त्याचं उत्तर द्या. अफजल खानासोबत झटपटीचा जीव घेणा संघर्ष करून आल्यानंतरही ते छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याला का आले नाही? त्याचा पुरावा मला द्या. पन्हाळगडाच्या वेड्यातून सुटका झाल्यानंतर महाराजांनी या रामदासांची विचारपूस केल्याचा पुरावा आहे का? औरंगजेबात सारख्या बलाढ्य राजाच्या तावडीतून सुखरूप छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतरही हे रामदास स्वामी राजांची भेट का घेतली नाही? याचा अर्थ काय? जिजाऊंच्या मृत्यूसमयी तरी हे महाशय कुठे उपस्थित होते ते सांगा. शिवरायांच्या मृत्यूसमयी देखील हजर का नव्हते तुमचा रामदास स्वामी? छत्रपती शिवाजी महाराज हे शिव उपासक होते, म्हणजे भगवान शंकराचे भक्त होते, आणि रामदास हा रामराम आणि मारुती उपासक होता. मग गुरु शिष्यांमध्ये एवढी भिन्नता का होती? शिवरायांचा जयघोष हर हर महादेवचा होता आणि रामदासांचा जयघोष जय जय रघुवीर समर्थ. रामदास जर गुरु असतील तर त्यांच्या आणि शिष्य राजांच्या जयघोषात असा फरक का? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास तेथील ब्राह्मणांनी ते शूद्र आहेत म्हणून नकार दिला, तेव्हा हाच रामदास स्वामींनी ब्राह्मण असताना अक्कल का शिकवली नाही? हा प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. जर रामदास शिवाजी राजांचे गुरु होते तर त्यांनीच शिवाजी राजांचा राज्याभिषेक का केला नाही? त्यासाठी गागा भट्टाला काशीहून का बोलावं लागलं? याचं उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. आणि वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरं हेच स्पष्ट करतात की रामदास स्वामी कधीही शिवाजी राजांचे गुरु नव्हते आणि त्यांची आयुष्यात कधी भेट झाली सुद्धा नव्हती. काही वर्षांपूर्वी न्यायालयाने सुद्धा यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. असं असताना या महाराष्ट्रात या उत्तरेतील बाबा लोकांची गरज काय आहे? आपलं ज्ञान, आपला इतिहास हा एवढा समृद्ध आहे, आपल्याकडे महाराज लोकांची कमी नाही आहे, आपल्याकडे साधू संतांची सुद्धा कमी नाही आहे, तरी बाहेरून हे UP बिहारवाले उत्तरेतले बाबा लोक लागतातच कशाला? नेमकं यासाठी जबाबदार कोण आहे? आणि निश्चितच येणाऱ्या काळात हा इतिहास असाच मोडून तोडून सांगणार का? NCERT प्रकरण ताजं आहे. NCERT मध्येही उत्तरेत कशा पद्धतीने आपल्या महाराजांबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल पुसण्याचा जो डाव चालू आहे तोच या अशा घटनेकडनं आपल्याला बघायला मिळतोय. आणि येणाऱ्या काळात ज्याचा इतिहास बदलला जातो, ज्याचा इतिहास संपवला जातो, त्या समाजाचा इतिहास उरत नाही. भविष्यात तुम्ही आपल्या लेकरांना काय सांगणार आहात? हे अशा इतिहासाची मोडतोड. आपल्याला काय वाटतं? हे महाराष्ट्रातील जनतेने आणि लोकांनी याबद्दल निश्चितच आवाज उठवावा आणि उत्तर देखील द्यावं.